नमस्कार मित्रांनो, मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाची न्यूज पाहणार आहोत, जे की कर्मचाऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. चला तर व्हिडिओ पूर्ण पहा. सुरू करूयात. बघा, छत्रपती संभाजीनगर येथील न्यूज आहे. अनुकंपा नोकरीसाठी वारसातील बदल मान्य. पत्नीऐवजी मुलाचे नाव वारसाची यादी समाविष्ट करण्याचे आदेश. बघा, छत्रपती संभाजीनगर. मृत कर्मचाऱ्याच्या जागी अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी प्रतीक्षा यादीतील त्यांच्या पत्नीचे वय 45 वर्ष झाल्यामुळे त्यांच्या मुलाचे नाव वारसाच्या यादीत समाविष्ट करण्याचे आदेश मॅटच्या औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत. पत्नीऐवजी मुलाचे नाव अनुकंपा यादीत घेता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्याविरोधात मॅटमध्ये दाखल मूळ अर्जाच्या अनुषंगाने मॅटचे न्यायिक सदस्य न्यायाधीश AN करमरकर यांनी एका महिन्यात अनुकंपा तत्वाच्या यादीत मुलाचे नाव समाविष्ट करण्याचा आदेश दिला. कर्मचारी वारला तेव्हा पत्नीने अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केला असेल व मूल संज्ञान होईपर्यंत पत्नीला नियुक्ती मिळाली नसेल तर मुलाला नोकरी मिळणे उचित होईल असे संबंधीच्या कुटुंबाने ठरवले तर चालते. बघा, काय होता मूळ अर्ज. वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी रोहित चांगदेव मोठे यांनी अर्ज केला होता. अर्जदाराचे वडील शासकीय मुलींची शाळा उमरगा येथे सेवेत होते. त्यांचे 2007 मध्ये निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर मृताच्या पत्नीचे नाव घेण्यात आले होते. त्यांना 2020 पर्यंत नोकरीवर घेण्यात आले नव्हते. बघा, मुद्दा क्रमांक 2. त्यांचे वय 45 वर्ष होण्यापूर्वी अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी प्रतीक्षा यादीत मुलाचे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज देण्यात आला होता, परंतु नाव बदलण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये नसल्याचे कारण जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शवले होते. म्हणून अर्जदाराने काकासाहेब जाधव यांच्यामार्फत मॅटमध्ये मुलाच्या वतीने मूळ अर्ज दाखल केला होता. वारसाची आदला बदल मान्य. या ठिकाणी वडील वारल्यानंतर आईऐवजी म्हणजे पत्नीऐवजी त्यांच्या मुलाला या ठिकाणी मान्य केलेला बघा बदल. काही विशिष्ट अनिवार्य परिस्थितीमध्ये अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी वारसांची आदला बदल मान्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्णपीठाने कल्पना विलास तराम विरुद्ध महाराष्ट्र शासन या याचिकेच्या अनुषंगाने 28 मे 2024 रोजी दिल्याचा संदर्भ ॲडव्होकेट जाधव यांनी आपल्या मागणीच्या पुस्त्यात दिला आहे. तर मित्रांनो, बघा, शासकीय कर्मचाऱ्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे की बाबा अनुकंपा नोकरीमध्ये जो काही वारसातील बदल असेल, पत्नीऐवजी मृत कर्मचाऱ्याच्या मुलांना देखील या ठिकाणी वारस म्हणून या ठिकाणी नोंदणी करता येते. तर ही महत्त्वाची बातमी आहे. असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.